एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो 17,450 जागांसाठी एसटी महामंडळामध्ये भरती निघता अशी घोषणा नुकताच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे की 17,450 जागांसाठी आम्ही एसटी महामंडळामध्ये हे भरती या ठिकाणी काढत आहे, ज्यामध्ये कंडक्टरचे पद असणार आहे, चालकचे पद असणार आहे, लिपिकचे पद असणार आहे, तांत्रिकी सुद्धा यामध्ये पद असणार आहे। कोणकोणत्या पदामध्ये काय काय यामध्ये शैक्षणिक पात्रता लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि एसटी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी जे निविदा आहे तर हे 2 ऑक्टोबर पासून या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होत होते, पण अजूनही या ठिकाणी फॉर्म भरणे चालू झाले नाही आहे। तर एसटी महामंडळामध्ये नक्की भरती या ठिकाणी कधीपर्यंत निघणार आहे, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, त्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी कळणार आहे। तर असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर नवीन भरती हे एसटी महामंडळाची भरती कधीपर्यंत या ठिकाणी निघणार आहे, कधीपासून फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर मेन आपण याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल वरखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। एसटी महामंडळामध्ये ही भरती या ठिकाणी निघत आहे, ज्यामध्ये मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येणार आहे 10वी पास 12वी पास वाले। तर एसटी महामंडळामध्ये विविध काही यामध्ये पद असणार आहे, लक्षात ठेवा। तर पहा यामध्ये कंडक्टर आणि चालकचं पद असणार आहे, ज्यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास तुम्ही पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी वाचता बोलता लिहिता आपल्याला आलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडे सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे हे आवश्यक राहणार आहे। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता जे कंडक्टरचं पद आहे आणि त्याचबरोबर चालकचं पद आहे त्यासाठी एवढी शैक्षणिक पात्रता लागते आणि त्याचबरोबर आपलं वय यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये लागणार आहे। आणि आपलं जर या पदामध्ये सिलेक्शन झालं कंडक्टर आणि चालकमध्ये तर आपल्याला पगार तो भेटणार आहे महिन्याला 30,000 रुपये महिना आपल्याला एसटी महामंडळमध्ये भेटणार आहे। आणि एसटी महामंडळ भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, यामध्ये पेपर आहे की नाही आहे असं तुम्ही सोशल मीडियावर भरपूर वेळा पाहिलं असेल, टीव्ही चॅनलवर पाहिलं असेल, पेपरवर पाहिलं असेल किंवा इतर YouTube काही चॅनलवर पाहिलं असेल की एसटी महामंडळ भरतीमध्ये पेपर नाही आहे। तर मी तुम्हाला सांगू देतो पेपर यामध्ये असणार आहे, सर्व पदामध्ये यामध्ये पेपर असणार आहे, कारण की पेपरवरच यामध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे। पेपर यामध्ये असणार आहे, आपली ड्रायव्हिंग टेस्ट या पदामध्ये घेतली जाणार आहे, फक्त ह्याच पदामध्ये घेतली जाणार आहे। जे कंडक्टरचं पद आहे, चालकचं पद आहे, यामध्ये यामध्ये आपलं जे पेपर सुद्धा असणार आहे, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी ड्रायव्हिंग टेस्ट सुद्धा आपली या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्याच पदामध्ये एवढं शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आहे। तर पहा यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं जे कंडक्टरचं जे पद आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे, यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, यामध्ये आपला पेपर घेतला जाणार आहे, ज्यामध्ये 40 प्रश्न कोणते विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता असणे, गणित असणार आहे, मराठी व्याकरण असणार आहे, इंग्रजी ग्रामर असणार आहे। याच्या रिलेटेड 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 60 प्रश्न आपल्याला वाहन चालवण्याच्या रिलेटेड 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे आपला 100 मार्काचा एसटी महामंडळमध्ये कंडक्टर आणि चालक पदामध्ये आपला पेपर असणार आहे आणि हा 100 मार्काचा पेपर आपल्याला 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पासिंगचा जर आपण विचार केला तर 100 पैकी 35 मार्क आपल्याला जर भेटले तर आपल्या यामध्ये सिलेक्शन होऊ शकते, एवढे यामध्ये कमी पासिंग आहे ठेवण्यात आले, जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। आणि त्याचबरोबर जर समजा त्यांना पोरं भेटले नाही तर ते मागासवर्गीय कॅटेगरीचे 30-32 वाले पोरं सुद्धा त्या ठिकाणी उचलणार आहे। तर एवढं काही आपली यामध्ये निवड प्रक्रिया आहे। आणि त्याचबरोबर लिपिक आणि टंकलेखकचं पद आहे, तर यासाठी जे शैक्षणिक पात्रता पाहिजे तर आपण 12वी पास यामध्ये लागणार आहे किंवा ग्रॅज्युएशन लागणार आहे लिपिक आणि टंकलेखक पदामध्ये। आणि यामध्ये सुद्धा पगार 30,000 रुपये लागणार आहे, वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत राहणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये आपलं जे सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे तर पेपरच्या बेसवरच होणार आहे। यासाठी जे शैक्षणिक पात्रता आपण 12वी पास किंवा ग्रॅज्युएशन पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो टायपिंग असली पाहिजे, 30 शब्द प्रति मिनिट हे मराठी टायपिंग असली पाहिजे आणि इंग्रजी हे 40 शब्द प्रति मिनिट आपली टायपिंग असली पाहिजे। एवढे काही शैक्षणिक पात्रता लिपिक आणि टंकलेखक पदामध्ये लागते आणि यामध्ये आपला पेपर घेतला जाणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जे गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे, 90 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे आणि यामध्ये पगार सुद्धा आपल्याला 30,000 रुपये भेटणार आहे। तर एवढे काही शैक्षणिक पात्रता जे या ठिकाणी लिपिक आणि टंकलेखक पदामध्ये लागतात। आणि त्याचबरोबर एक पद यामध्ये असणार आहे तर ते असणार आहे मेकॅनिकल
इलेक्ट्रिकल आणि तांत्रिकचं पद असणार आहे। यासाठी जे शैक्षणिक पात्रता लागणार आहे, ITI लागणार आहे, डिप्लोमा लागणार आहे आणि संबंधित ट्रेड आपल्याला यामध्ये लागणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये ज्यांचं सुद्धा ITI झाला असेल तर ते काही विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि एसटी महामंडळमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, आधार कार्ड आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला यामध्ये डोमिशन लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचबरोबर यामध्ये काही ग्रॅज्युएशनच्या लेवलचे पद असेल तर त्यासाठी पदवी सुद्धा आपल्याला लागणार आहे, ग्रॅज्युएशन लागणार आहे। आणि त्याचबरोबर वाहन चालवण्याचा ड्रायव्हिंग आपल्याला या ठिकाणी LME लायसन आपल्याला असणार आहे, प्लस RTOचा बॅच बिल्ला असला पाहिजे, जे चालक पद आणि कंडक्टर पद आहे त्या पदासाठी। ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला फोटो लागणार आहे। ठीक आहे, तर एवढे काही यामध्ये आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट लागणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला एसटी महामंडळ भरतीमध्ये लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसटी महामंडळमध्ये आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर एसटी महामंडळमध्ये हे भरती या ठिकाणी कधी येणार आहे, नक्की। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर एसटी महामंडळची 17,450 जागांसाठी ही भरती या ठिकाणी कधीपर्यंत निघणार आहे, जाहिरात कधीपर्यंत निघणार आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, तर पहा 15 ऑक्टोबरच्या अंदर ह्या ठिकाणी जे एसटी महामंडळमध्ये भरती निघण्याच्या या ठिकाणी दाट चान्सेस आहे। तर 15 ऑक्टोबरच्या अंदर ह्या ठिकाणी एसटी महामंडळची भरती निघण्याच्या या ठिकाणी दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक, तर यांनी सुद्धा घोषणा केली आहे की आम्ही या ठिकाणी 17,450 जागांसाठी एसटी महामंडळामध्ये भरती या ठिकाणी काढत आहे, एक लक्षात ठेवा। अशी घोषणा त्यांनी दिलेली आहे आणि 2 ऑक्टोबर पासून आम्ही ही भरती काढणार आहे असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं। पण अजूनही या ठिकाणी एसटी महामंडळ भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले नाहीये, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर महामंडळची ही जी भरती आहे, हे जे विद्यार्थी मित्रांनो कंत्राट पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे। आणि ही जी भरती या ठिकाणी एसटी महामंडळमध्ये 3 वर्षासाठी ही भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे, असं जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा याच्या अगोदर या ठिकाणी सांगितलं आहे। तर सर्वांना एक रिक्वेस्ट या ठिकाणी आहे की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही या ठिकाणी लिहा की एसटी महामंडळ भरती ही सरळ सेवेने घेतली गेली पाहिजे, परमनंट ही भरती या ठिकाणी घेतली गेली पाहिजे, कंत्राट पद्धत ही बंद या ठिकाणी केली पाहिजे, एवढं आपल्याला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहायचे, जेणेकरून आपला व्हिडिओ जे पण या ठिकाणी अधिकारी पाहणार आहे, जोपर्यंत आपला व्हिडिओ या ठिकाणी पोहोचणार आहे त्यांना कमेंट बॉक्समध्ये फक्त एवढंच या ठिकाणी पाहायला भेटलं पाहिजे की एसटी महामंडळ भरती ही जी या ठिकाणी कंत्राट बंद केली पाहिजे आणि त्याचबरोबर ही परमनंट भरती या ठिकाणी काढली पाहिजे, असं नक्की या ठिकाणी कमेंट करा। आणि महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जी कंत्राट पद्धत आहे 3 वर्षासाठी ही या ठिकाणी आपण बंद या ठिकाणी केली पाहिजे, कारण की आमचा 3 वर्षामध्ये या ठिकाणी काहीच होणार नाही। तुम्ही यामध्ये पेपर सुद्धा या ठिकाणी घेऊन राहिले, त्याचबरोबर सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी घेऊन राहिले, तरी सुद्धा हे तुम्ही या ठिकाणी कंत्राट पद्धत कशा प्रकारे या ठिकाणी राबवली आहे। तर पहा यामध्ये जे हे 3 वर्षासाठी कंत्राट पद्धत या ठिकाणी नसली पाहिजे। तर ही जी याच्या अगोदर एसटी महामंडळामध्ये जशी परमनंट भरती या ठिकाणी निघत आहे तशी परमनंट भरती तुम्ही या ठिकाणी काढली पाहिजे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की 3 वर्षानंतर आम्ही या ठिकाणी कुठे जाणार आहे, आमचं जर समजा यामध्ये सिलेक्शन झालं 3 वर्षानंतर आम्ही या ठिकाणी कोणाजवळ जॉब मागणार आहे, त्याचबरोबर 3 वर्ष आमचे या ठिकाणी जास्तीचे वाया जाणार आहे, त्याचबरोबर आमचा अभ्यास सुद्धा 3 वर्षामध्ये पूर्ण अभ्यास त्या ठिकाणी होणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ही जी भरती या ठिकाणी कंत्राट पद्धत बंद केली पाहिजे आणि जे परमनंट भरती काढता तशी परमनंट भरती तुम्ही काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा, हे कंत्राट भरती काढू नका, असे भरपूर विद्यार्थ्यांची एकच विनंती या ठिकाणी आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहा।